उदयगिरी क्लासेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. राज्य उत्पादन शुल्क अंतर्गत 5 प्रकारच्या पदे भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये हे बघा, राज्य उत्पादन शुल्क विभागातील राज्यातील विविध कार्यालयातील लेखन, लघु लेखक निम्न श्रेणी, लघुटंक लेखक, जवान आणि वाहन चालक व चपराशी या संवर्गातील पदभरती करता ऑनलाईन पद्धतीने केंद्रीयरित्या अर्ज मागवण्यात येणार आहेत. तर उपलब्ध भरायची पदाची संख्या इकडं डाव्या साईडला पदाची नाव आणि उजव्या साईडला किती पदे भरायचे ते दिलेलं आहे. तर त्यामध्ये लघुलेखक या पदाला 5 जागा आहेत, लघुटंक लेखकला 18 जागा आहेत, जवान राज्य उत्पादन शुल्कला 568 जागा आहेत, जवान आणि वाहन चालक राज्य उत्पादन शुल्कला 63 जागा आहेत. त्यानंतर दुसरं पद बघा, टोटल 5 पदे आहेत. तर त्यापैकी चपराशी या पदाला 53 जागा आहेत. तर या परीक्षेचा कालावधी असेल 5 जानेवारी 2024 ते 17 जानेवारी 2024 या दरम्यान ही परीक्षा असेल. आणि फॉर्म कधी भरायचा आहे तर 17 तारखेपासून फॉर्मची लिंक ओपन केलेली आहे फॉर्म भरण्याची. तर त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की तर पुढे इथे आपल्याला अभ्यासक्रम बघायचा आहे. तर लघुटंक लेखक किंवा लघुलेखक किंवा जवान राज्य उत्पादन शुल्कला परीक्षेसाठी विषय आहेत बुद्धिमापन चाचणी, परत सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी. तर त्यांचा दर्जा असेल माध्यमिक शालांत दर्जा आणि माध्यम मराठी इंग्रजी असेल. प्रश्नांची संख्या बघा, बुद्धिमापन चाचणीला 30 प्रश्न असतील, 30 गुण असतील. परत सामान्य ज्ञानाला 30 प्रश्न आणि 30 मार्क. मराठी इंग्रजीचंही तसंच आहे, 30 प्रश्न आणि 30 मार्क दोन्हीला. परत त्यांचा कालावधी असेल 1.5 तास, म्हणजे 1 तास 30 मिनिटे. आणि MCQ टाईप क्वेश्चन असतील, हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. त्याच्यानंतर जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्कला तेच टॉपिक असतील सिलेबसमध्ये, की बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी व इंग्रजी. त्याचा शैक्षणिक अर्हतेनुसार सर्वसाधारणपणे त्यांचा दर्जा असेल परीक्षेचा, त्यांचा मराठी इंग्रजी व मराठी इंग्रजीला 30 मार्क असतील. येथे त्यांचं जे माध्यम आहे मराठी आणि इंग्रजीचं असणार आहे इथे. त्यांच्यासाठी मार्क टोटल 120 आहेत. हे 120 एकूण मार्क टोटल. ह्याही परीक्षेला 1.5 तास वेळ आहे आणि ही MCQ परीक्षा आहे. ह्यातल्या सगळ्या पदांसाठी MCQ परीक्षा आहे. आता 4थ्या नंबरचा चपराशी या पदाला आपण बघायचं. चपराशी तर त्यालाही 4 आहेत, बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी व इंग्रजी. त्यानंतर सर्वसाधारणपणे शालांत दर्जा असेल, त्यांचं माध्यम मराठी इंग्रजी. या चपराशी या पदासाठीच मार्क आणि प्रश्नांची संख्या वेगवेगळी असणार आहे. तर इथे बघायचं आहे आपल्याला की बुद्धिमापन चाचणीला 50 मार्क आहेत आणि 50 प्रश्न आहेत. त्यानंतर सामान्य ज्ञानला 50 प्रश्न आणि 50 मार्क. परत मराठी व इंग्रजीला 50 प्रश्न आणि 50 मार्क. तर चपराशी ही पदासाठी परीक्षा 200 मार्कांची असणार आहे. त्याला 2 तास असतील आणि MCQ टाईप क्वेश्चन पेपर असेल. तर चपराशी एक सोडलं तर बाकीचे जे पद आहेत तर त्यांची परीक्षा ही 150 मार्कांची असणार आहे. 1.5 तास वेळ असणार आहे. सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी, मराठी व इंग्रजी 30 प्रश्न असतील आणि 30 मार्क असतील, फक्त चपराशी या पदाचं सोडून. यानंतर आपल्याला जे टॉपिक आहेत त्यामध्ये कुठले सब टॉपिक असणार आहेत सिलेबससाठी ते बघायचं आहे. बुद्धिमापन चाचणीमध्ये आपला उमेदवार किती लवकर किंवा अचूकपणे विचार करू शकतो त्याचा अंदाज घेण्यासाठी बुद्धिमापन चाचणीचा टॉपिक ठेवण्याला आहे. त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा विशेष संदर्भासह इतिहास किंवा नागरिकशास्त्र, विज्ञान व चालू घडामोडी हे GSचे टॉपिक असतील. त्यानंतर मराठी आणि इंग्रजीमध्ये बघा, सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, मराठी म्हणी व वाक्यप्रचारांचा अर्थ, वाक्यात उपयुक्त असे उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे. आणि इंग्रजीमध्ये बघा, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज, इडियम्स अँड फ्रेजेस. परत त्यांचे मिनिंग, कॉम्प्रेन्शन म्हणजे पॅसेज उत्तरावरचे प्रश्न किंवा उत्तरा अशा पद्धतीने असेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातल्या किंवा केंद्राच्या कुठल्याही परीक्षेमध्ये जा, केंद्राच्या परीक्षेत फक्त मराठी हा विषय नसणार आहे भाषेसाठी म्हणून, परंतु बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान आणि इंग्रजी हे टॉपिक करायचे म्हणजे करायचेच. कारण ह्या टॉपिकशिवाय कुठलीच परीक्षा होत नाही. बुद्धिमत्ता चाचणी 1, सामान्य ज्ञान 2 आणि इंग्रजी 3
ह्या टॉपिकशिवाय महाराष्ट्रातली म्हणा किंवा केंद्रातली कुठलीही परीक्षा होत नाही. त्यामुळे तुम्हाला ह्या 3 टॉपिकचा अभ्यास करणं कंपल्सरी आहे. तुम्ही कुठलीही परीक्षा द्या, इव्हन तलाठी द्या किंवा ग्रामसेवक द्या किंवा कलेक्टरची परीक्षा द्या, ह्या 3 टॉपिकचा अभ्यास आपल्याला करायचाच आहे. यानंतर परीक्षेतील टप्पे बघायचे आहेत. तर त्यामध्ये पहिलं पद बघा, जवान राज्य उत्पादन शुल्क. तर ह्याची परीक्षा पहिली लेखी परीक्षा असेल, त्यानंतर शारीरिक चाचणी असेल. लेखी परीक्षेला 120 गुण मागं बघितल्याप्रमाणे आणि 80 गुण हे शारीरिक चाचणी असेल म्हणजे ग्राउंडसाठी. तर त्याच्यासाठी ग्राउंडचं काय क्रायटेरिया आहे ते आपण ते ह्याच व्हिडिओमध्ये पुढं बघणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर त्याला टोटल 200 गुण म्हणजे ते 120 गुण लेखीचे आणि 80 गुण शारीरिक चाचणीचे, असे टोटल 200 गुणांची ही जवान राज्य उत्पादन शुल्कची परीक्षा असणार आहे. त्यानंतर त्याच पद्धतीनं जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क, हे जवान आणि हे वाहन चालकसाठी बघा लेखी परीक्षा असेल 120 मार्क, 1.5 तास वेळ. त्याच्यानंतर शारीरिक चाचणी 80 मार्क, टोटल 200 गुण झाले. त्यानंतर विशेष प्रावीण्य म्हणजे क्वालिफाईंग काय असतील, क्वालिफाईंग चाचणी, तर त्यामध्ये हलके मोटर वाहन किंवा जड मोटर वाहन चालवणे, उदाहरणार्थ त्याचं लायसन्स असायला पाहिजे. इथे दिलेली काय माहिती बघा, सदर चाचणी फक्त जवान वाहन चालक या पदासाठी उमेदवाराला घेण्यात येणार आहे. तर हे फक्त जवान या पदासाठीच असणार आहे ही 2 चाचण्या. त्यानंतर चपराशी पदासाठी बघा लेखी परीक्षा असेल फक्त एकच, 200 मार्काची, 2 तास वेळ असेल. त्याच्यानंतर लघु टंकलेख परीक्षा बघा, लेख 1 असेल. त्यानंतर लघु लेखन कौशल्य व्यावसायिक चाचणी असेल 80 मार्क, 120 मार्क, टोटल 200 गुणाची परीक्षा असेल ही. तर अशा पद्धतीने आपल्याला शारीरिक चाचणीची पडताळणी किंवा शारीरिक चाचणी काय आहे किंवा ग्राउंड काय आहे तर हे बघायचं आहे. तर पुरुषांसाठी आणि महिलांसाठी दोन्ही ते दिलेले आहे. तर पुरुषांसाठी बघा 1.5 किलोमीटर धावणे 30 गुण आहेत त्याला. त्यानंतर 100 मीटर धावण्याला 30 गुण, गोळा फेकला 30 गुण, असे टोटल 80 गुण असणार आहेत. महिलांसाठी बघा तेच मार्क आहेत. रनिंगला, धावण्याला आणि 100 मीटरला, 1 किलोमीटरला आणि गोळा फेकला 30-30-20 असे मार्क. 1 किलोमीटरला 30 मार्क, 100 मीटरला 30 मार्क, गोळा फेकला 20 मार्क, असे 80 गुण असणार आहेत महिला आणि पुरुषांना. फक्त फरक एवढाच आहे की पुरुषांना 1.5 किलोमीटर धावायचं आहे आणि महिलांना 1 किलोमीटर धावायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण राज्य उत्पादन शुल्कच्या जे 4-5 जागा काढणार आहेत सरकार, तर त्याबद्दल त्यांचा अभ्यासक्रम, त्यांची पदसंख्या आणि शारीरिक चाचणीबद्दल येथे माहिती घेतलेली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.